नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, GDS ऑनलाईन एंगेजमेंट 2025ची जाहिरात आलेली आहे. फॉर्म कसा भरायचा ऑलरेडी त्याच्यावरती तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. परंतु या ठिकाणी फॉर्म भरावे की नाही भरावा हा तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल. यावेळेस 21,413 जागा ठेवण्यात आलेल्या आहेत पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून. तर बघा, महाराष्ट्रासाठी या ठिकाणी वेगळ्या जागा असणार आहेत. त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात. ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही तुम्ही अप्लाय करू शकतात. फक्त तुमची लँग्वेज मात्र 10वी मध्ये लोकल लँग्वेज असणं गरजेचं आहे. 3 मार्च पर्यंत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहेत. आता बघा, तुम्हाला किती पर्सेंटेज आहेत कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. मग आता किती पर्सेंट असल्यानंतर तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे. आता ही जी भरती होते ज्याच्यामध्ये ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवकसाठी आहे. ही जी पदं भरली जातात ही पार्ट टाइम तुम्हाला या ठिकाणी हा जॉब असतो. फुल टाइम तुमच्या या ठिकाणी हा जॉब नसतो. 18 ते 40 वर्ष वयोमर्यादा असते. याच्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी तुम्हाला एज रिलॅक्सेशन देखील दिलं जातं. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी फक्त 10वी पास ठेवलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची एक्झाम होणार नाही. तर एक्झाम होणार नाही, मग 10वीच्या मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. मग 10वीला किती पर्सेंटेज असल्यावरती फॉर्म भरायला पाहिजे, या ठिकाणी तुम्हाला चान्स भेटू शकतो का, त्याची संपूर्ण A to Z माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत पाहत राहा. मागच्या वर्षी कितीवरती सिलेक्शन झालं होतं, मागच्या वर्षी तर 41,000 पेक्षा जास्त जागा होत्या. तर यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल का त्याच्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, आतापर्यंत कधीही या विभागाने ही जी पदभरती येते याची एक्झाम घेतलेली नाही. तुम्हाला काय वाटतं, एक्झाम घेऊन अशी भरती व्हायला पाहिजे का, की 10वीच्या मार्क्सवरती डायरेक्टली या ठिकाणी लिस्ट लागायला पाहिजे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा, 10वीच्या मार्क्सवरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होतं, एक्झाम असणार नाही. मग आता याच्यामध्ये फॉर्म भरायला पाहिजे की नाही? तर बघा, आता ही जी भरती प्रक्रिया आहे कशा पद्धतीने चालते बघा. स्टेट वाईज जागा आहेत. बघा, समजा 2 स्टेट आपण बघितलं, 1 आणि 2. तर एका स्टेटचा रिझल्ट म्हणजेच या ठिकाणी कट ऑफ जो हाय जातो, कुठल्या स्टेटचा कट ऑफ जो आहे तो कमी म्हणजे लो जातो. तर तुम्ही कुठल्याही स्टेटमधून अप्लाय करू शकता, ठीक आहे. परंतु मग आता तुम्ही एखाद्या स्टेटमध्ये अप्लाय करताय तर तुमचं सिलेक्शन होण्याचे या ठिकाणी चान्सेस आहेत का? आपण एक उदाहरण बघूयात या ठिकाणी. जसं की बघा, आता प्रत्येक स्टेट वाईज वेगवेगळा कट ऑफ लागतो. कुठल्या स्टेटचा कमी कट ऑफ लागतो तर कुठल्या जास्त लागतो. कधी कधी गोवा स्टेटचा जो आहे कमी कट ऑफ लागतो, तर कधी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये देखील कमी लागू शकतो, त्याचबरोबर हाय लागू शकतो. कुणीही काहीही याच्याबद्दल सांगू शकत नाही, परंतु कमी जास्त प्रमाणामध्ये कट ऑफ लागतो. परंतु तुमची मेरिट लिस्ट बनवताना मात्र या ठिकाणी तुमच्या डिव्हिजन वाईज, म्हणजे आता समजा तुम्ही महाराष्ट्रामधून अप्लाय करताय तर महाराष्ट्रामध्ये जे पोस्ट ऑफिस आहेत त्या पोस्ट ऑफिस वाईज तुमचा या ठिकाणी काय होतो, कट ऑफ जो आहे तो लावला जातो. समजा उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी A नंबरचं पोस्ट ऑफिस आहे आणि B नंबरचं पोस्ट ऑफिस आहे, ठीक आहे. 2 पोस्ट ऑफिस आहेत. समजा महाराष्ट्रामधलं आपण उदाहरण घेऊयात. A नंबरच्या पोस्ट ऑफिसमध्ये समजा 3 विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं. एकच जागा आहे या ठिकाणी, एक जागा आहे, ठीक आहे. 3 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अप्लाय केलं A नंबरच्या पोस्ट ऑफिसमध्ये. आता याच्यामध्ये एकच जागा आहे, 3 विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं. उदाहरण आपण फक्त पाहतोय. समजा 1 नंबरच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी 90 मार्क्स आहेत, 2 नंबरच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी 89 मार्क्स आहेत आणि 3 नंबरच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी समजा एक 87 किंवा 88 मार्क्स आहेत. तर मग ह्या 3 जणांमध्ये कट ऑफ कुणाचं या ठिकाणी जाईल, कट ऑफ कितीपर्यंत जाईल तर 90 वरती याचं सिलेक्शन होईल. पहिल्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होईल, 90 मार्क्स वरती सिलेक्शन होईल. परंतु बी मध्ये जर आपण बघितलं, बी पोस्ट ऑफिस आहे महाराष्ट्र स्टेटमध्ये, बी पोस्ट ऑफिसमध्ये समजा 3 जणांनी अप्लाय केलं, या ठिकाणी 3 जणांनी अप्लाय केलं. पहिल्याला किती मार्क्स आहेत, या ठिकाणी 60% मार्क्स आहेत आणि दुसऱ्या कॅन्डिडेटला या ठिकाणी 59 मार्क्स आहेत. तिसऱ्याला या ठिकाणी आपण जर बघितलं तर 58 मार्क्स आहेत. तर याच्यामध्ये कोणाचं सिलेक्शन होईल, 60% मार्क्स असलेल्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होईल. तर मग आता बघा, इथं काय झालं तर तुमच्या पोस्ट ऑफिस वाईज या ठिकाणी काय या ठिकाणी आहे, कट ऑफ लागलेला आहे. आता समजा A पोस्ट ऑफिसमध्ये, आता इथं खेळ कसला आहे बघा, पूर्णपणे प्रेफरन्सचा खेळ आहे. प्रेफरन्स तुम्ही कुठल्या पोस्ट ऑफिसमध्ये दिला हा पूर्णपणे याच्यावरती डिपेंड आहे आणि त्या ठिकाणी जागा किती त्याच्यावरती डिपेंड आहे. समजा A पोस्ट ऑफिसमध्ये ज्यांनी प्रेफरन्स दिला या ठिकाणी, ठीक आहे, त्यांना कमी मार्क्स आहेत आणि इथं प्रेफरन्स दिला, परंतु इथं जास्त मार्क्स वाल्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे, तर जास्त मार्क्स वाल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल. आता समजा या ठिकाणी जास्त मार्क्स कमी मार्क्स वाल्या विद्यार्थ्यांनी समजा B पोस्ट ऑफिसमध्येच प्रेफरन्स दिलेला आहे, तर इथं कमी मार्क्स वाल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल. तर इथं नशिबाचा सर्व खेळ आहे, चान्सचा खेळ आहे. या ठिकाणी बघू शकता, लकीली तुम्ही या ठिकाणी
ठिकाणी अशा पोस्ट ऑफिसमध्ये प्रेफरन्स दिलाय ज्या ठिकाणी कमी मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांनीच ऑलरेडी अप्लाय केलेले. समजा मी तुम्हाला उदाहरण दाखविलं हे बी पोस्ट ऑफिसचं, की इथं कमी मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, फॉर्म भरलेला आहे. तर इथं कमी मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन तुम्हाला मग झालेलं पाहायला भेटेल. त्याच्यामुळे प्रेफरन्स जो आहे तुम्ही समजा एखाद्या अशा पोस्ट ऑफिसमध्ये दिलाय जिथं कमी मार्क्सवालेल्या विद्यार्थ्यांनीच ऑलरेडी अप्लाय केलेला आहे. परंतु आता बघा ही जी गोष्ट आहे प्रेफरन्स कुणी कुठं दिला, तर एक तर तुम्हाला ही समजणार नाही की कुणी कुठे प्रेफरन्स दिलेला आहे, आणि जी या ठिकाणी रिक्रुटमेंट होते त्यांना ही माहिती नाही की कुठल्या विद्यार्थ्याला किती मार्क्स आहेत आणि त्यांनी कुठं प्रेफरन्स दिलेला आहे. हे कुणालाही माहिती नसल्यामुळे या ठिकाणी जर समजा तुम्ही या ठिकाणी लकीली तुम्ही या ठिकाणी कमी मार्क्स आहेत तुम्हाला आणि कमी मार्क्स असणाऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ज्यांनी फॉर्म भरले त्या ठिकाणीच तुम्ही प्रेफरन्स दिला तर कमी मार्क्सवरती देखील तुमचा नंबर लागू शकतो. तर लक बाय चान्स या ठिकाणी ही एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे तुम्हाला अप्लाय करायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला अप्लाय करायला पाहिजे जरी तुम्हाला कमी मार्क्स असतील. मग किती मार्क्स असतील, एक तर तुमचं या ठिकाणी 60% वरती तुम्हाला मार्क्स आहेत, म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये तुम्ही या ठिकाणी पास आहात तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय नक्की करू शकता. कारण की याची दुसरी गोष्ट बघा, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं अजून महत्त्वाचं बेनिफिट म्हणजे या ठिकाणी पहा तुम्हाला याचा खर्च खूप कमी आहे. फक्त किती आहे, 100 रुपये फीज आहे. आणि ही फीज कुणासाठी आहे, ओपन कॅन्डिडेटसाठी आणि ओबीसी कॅन्डिडेटसाठी. हे कॅन्डिडेट सोडले तर बाकी कुणालाही या ठिकाणी फीज नाही, 0 रुपीज फीज आहे. आणि ह्याही कॅन्डिडेटला आपण बघितलं 100 रुपयेच फक्त तुम्हाला संपूर्ण भरती प्रक्रियाचा खर्च येईल, याच्यामध्ये दुसरा कुठलाही खर्च नाही. त्याच्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह विचार करून या ठिकाणी नक्की अप्लाय करू शकतात. असं समजायचं नाही की मला कमी मार्क्स आहेत आणि मी अप्लाय करू की नको, तर तुम्हाला इथं चान्स घ्यायचा आहे. फक्त 100 रुपये खर्च आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ना कुठं एक्झामला जायचं आहे, ना कुठल्या ठिकाणी पुस्तकं वाचायची आहेत, ना याला वेळ द्यायचा आहे. फक्त एकदा अर्ज करून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पहिल्या मेरिट लिस्टची वाट पाहिजे. त्यानंतर बघा पहिल्या मेरिटमध्ये सिलेक्शन नाही होत तुमचं तर दुसरी मेरिट लिस्ट लागेल याची. त्यानंतर पहा तिसरी मेरिट लिस्ट लागते, चौथी मेरिट लिस्ट लागते, 5वी लागते, 6वी 7वी अशा 7 लिस्टपर्यंत या ठिकाणी याच्या वेटिंग लिस्ट लागत राहतात. कारण की बघा पहिल्या लिस्टमध्ये बरेच जण असे असतात ज्यांचे हाय मार्क्स असतात, हाय मार्क्सवाले विद्यार्थी सिलेक्ट होतात पहिल्या लिस्टमध्ये. त्यानंतर मग दुसरी तिसरी चौथी लिस्ट जी आहे कमी मार्क्सवरती याच्यामध्ये बऱ्याच जणांचं सिलेक्शन झालेलं पाहायला भेटतं. आणि कॅटेगरी वाईज जागा असल्यामुळे प्रेफरन्स तुम्ही ज्या ठिकाणी दिलाय त्यानुसार तुमचं सिलेक्शन होतं. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती नाही की कुठल्या कॅन्डिडेटनी कुठल्या पोस्ट ऑफिसमध्ये अप्लाय केलेले. समजा उदाहरणार्थ तुमचं जे एखादं पोस्ट ऑफिस आहे आणि त्या पोस्ट ऑफिसमध्ये कमी मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांनी जर अर्ज टाकलेला असेल, ठीक आहे, कमी मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांनी अर्ज टाकलेला असेल आणि त्याच्यापेक्षा जर तुम्ही त्या ठिकाणी प्रेफरन्स दिलेला आहे त्या पोस्ट ऑफिसमध्ये, त्याच्यापेक्षा थोडेसे तुम्हाला जास्त मार्क्स असतील तर तिथं तुमचं लक बाय चान्स या ठिकाणी सिलेक्शन होण्याची शक्यता असू शकते. त्याच्यामुळे तुम्हाला 60% मार्क्स आहेत, त्याच्यावरती मार्क्स आहेत तर तुम्ही नक्की इथे अप्लाय करू शकता, तुम्ही चान्स घेऊ शकतात. कारण की याच्यामध्ये ना तुम्हाला कुठले या ठिकाणी एक्सपेन्स आहे दुसरा, फक्त फीज आहे 100 रुपये, तीही ओपन आणि ओबीसी कॅन्डिडेटसाठी आहे. बाकी कुणासाठी या ठिकाणी फीज नाही, ना तुम्हाला एक्झामचा कुठं जायचा खर्च आहे, ना पुस्तकं घ्यायचा खर्च आहे. फक्त एकदा फॉर्म अप्लाय करून द्यायचा आहे आणि त्यानंतर याच्या लिस्ट लागत राहतात, त्यानुसार तुमचं सिलेक्शन होतं. आणि पहिली ज्यावेळेस लिस्ट लागते बघा त्याच्यामध्ये बरेच जण काय करतात या ठिकाणी फेक मार्क्स टाकतात, जास्त मार्क टाकतात त्यांचं सिलेक्शन व्हावं, नाव यावं म्हणून. मग ते ताबडतोब त्यांना काय करतात या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काय करतात बाहेर काढतात. त्याच्यामुळे मग दुसरी लिस्ट असेल, तिसरी लिस्ट असेल, अशा लिस्ट लागत राहतात. व्यवस्थित सर्व डॉक्युमेंट चेक केल्यानंतरच या ठिकाणी सिलेक्शन होतं आणि त्याच्यानंतर जे रिक्त पदं राहतात ते पुढच्या वेटिंग मधून या ठिकाणी घेतले जातात. त्याच्यामुळे तुम्ही नक्की इथे अप्लाय करू शकतात. पॉझिटिव्हली विचार करून तुम्ही या ठिकाणी चान्स घेऊ शकता अर्ज करण्याचा. याच्या अगोदरही तुम्ही अर्ज केलेला असेल, तुमचं सिलेक्शन झालेलं नसेल तर कदाचित या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला नक्की अप्लाय करायला पाहिजे. ठीक आहे, तर ही एक महत्त्वाची माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. आता सर्वस्वी विचार तुमचा आहे की तुम्हाला बाबा अप्लाय करायचं की नाही. कारण की या ठिकाणी मी तर माहिती तुम्हाला दिलेली आहे, परंतु डिसिजन मात्र तुम्हाला घ्यायचं आहे अप्लाय करायचं की नाही. तर संपूर्ण अपडेट तुम्हाला मी याच्याबद्दलचं दिलेलं आहे, किती मार्क्सवरती तुम्ही अप्लाय करू शकतात. मागच्या वर्षीचा पूर्ण कट ऑफ तुम्हाला इथे देखील पाहायला भेटेल. आणि आता सध्या 21,000 पदांची ही भरती आली, परंतु याच्या अजून 2025 मध्ये वेगवेगळ्या जाहिराती येतील. जसं की स्पेशल ड्राईव्ह येते बघा, स्पेशल ड्राईव्हची जाहिरात लवकरच येईल. ही भरती झाली की नंतर लगेच स्पेशल ड्राईव्हची जाहिरात तुम्हाला आलेली पाहायला भेटेल. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या भरतीमध्ये बऱ्याच जणांचं सिलेक्शन होतं आणि स्पेशल ड्राईव्हमध्ये या ठिकाणी मग त्याच्यामध्ये देखील तुमचं या भरतीमध्ये सिलेक्शन नाही झालं तर पुढच्या भरतीमध्ये तुम्ही अप्लाय करू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी निगेटिव्ह विचार करायचा नाही, पॉझिटिव्हली तुम्ही या ठिकाणी अप्लाय करा. जरी नाही झालं तर पुढच्या भरतीमध्ये मात्र तुमचं नक्की सिलेक्शन होऊ शकतं. बघा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जे आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये कुठल्या पोस्ट ऑफिससाठी किती जागा आहेत ते इथून तुम्हाला पाहायला भेटेल. जसं की पहा आता तुम्ही या ठिकाणी समजा
रायगड सिलेक्ट केलं, व्ह्यू पोस्टवरती क्लिक केलं तर बघा इथं रायगड डिव्हिजनमध्ये बघू शकता ऑफिस नेम आहे, म्हणजे पोस्ट ऑफिसचं नाव आहे. तर तुम्हाला कुठल्या पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही प्रेफरन्स देताय हे खूप महत्त्वाचं आहे. त्या पोस्ट ऑफिसमध्ये कमी मार्क्सवाले विद्यार्थी देखील अप्लाय करू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला प्रेफरन्स देताना व्यवस्थित प्रेफरन्स द्यायचा आहे आणि सर्व पोस्ट ऑफिसला तुम्ही प्रेफरन्स या ठिकाणी देऊ शकता. जेवढ्या जागा आहेत तेवढ्या, समजा रायगडमध्ये जर बघितलं आपण तर 80 जागा आहेत, 80 पोस्ट ऑफिसेस आहेत. याच्यामध्ये तुमचे कॅटेगरीनुसार देखील जागा इथं तुम्हाला पाहायला भेटतील. ते देखील तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करताना सर्व या ठिकाणी दाखवणार आहे. तर खूप महत्त्वाची अशी ही भरती आहे जी की 10वी पास वरती होते. सध्या फक्त कुठलीही एक्झाम न घेता होते. याच्यामध्ये मात्र तुमची एक्झाम होणार नाही हे लक्षात राहू द्या. डायरेक्टली 10वीच्या मार्क्सवरती सिलेक्शन केलं जाणार आहे. ह्याच्यामध्ये पहा ही जी भरती होते, आता हा जो जॉब असणार आहे तुम्हाला पार्ट टाइम जॉब असणार आहे. या ठिकाणी 4 ते 5 तासाचा जॉब असतो या ठिकाणी, ज्याच्यामध्ये सॅलरी तुम्हाला सध्या 12,000 पासून ते 29,380 पर्यंत आहे. म्हणजे तुमची सॅलरी 29,380 पर्यंत पोस्ट मास्टरची या ठिकाणी असेल, ती वाढत जाईल आणि 24,470 पर्यंत असिस्टंट पोस्ट मास्टर आणि डाक सेवकची सॅलरी असेल 10,000 पासून ते 24,470 पर्यंत. ठीक आहे. आणि पुढे चालून भविष्यामध्ये ही फुल टाइम देखील या ठिकाणी जॉब होऊ शकतो. सध्या पार्ट टाइम असल्यामुळे हा सॅलरी तुम्हाला इथं कमी पाहायला भेटेल. आणि याच्यामध्ये तुम्ही पार्ट टाइम हा जॉब करत करत एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा जॉब असणार आहे तुम्हाला, सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत. कारण की हे जे डिपार्टमेंट आहे मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत येतं, त्यामुळे सेंट्रलचा या ठिकाणी जॉब आहे. पुढे चालून काही याच्यामध्ये होऊ शकतं, फुल टाइम देखील तुमचं या ठिकाणी काम होऊ शकतं. त्याच्यामुळे मग तुमचा सॅलरी देखील वाढू शकतो. असे कुठलेही निर्णय जे आहे भविष्यामध्ये घेतले जाऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला चान्स या ठिकाणी सोडायचा नाही. तुम्ही नक्की या ठिकाणी अप्लाय करू शकतात. तुम्हाला संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. याबद्दल तुमचे जर काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.